आणि पश्चिमेकडून पुन्हा धावतायत, दक्षिणेकडे जात आहेत. अवकाशामध्ये झाडावरचे सगळे पाखरं एकत्र येत आहेत आणि मोठ्याने कोलाहल करू लागलेले आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीतरी विघ्न या जंगलामध्ये प्रविष्ट झालेलं आहे. राक्षस फिक्षस आलाय की कोण जाणे. कृष्णाने सांगितलं, पेंद्या झाडावर चढ, पाय बरं नेमकं काय झालेलं आहे, का अशा प्रकारचे पशु धावतायत, का पाखरं वरती आरडू लागलेले आहेत. सर 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 पेंद्या चढलेलं आहे. सगळ्यात उंच झाड होतं. वर झाडावर गेला, चौखड पाहिलं महाराज, खर दिशे त्याचा चेहरा उतरला. तो खाली आला, गुडघे वर केले, त्याच्यात मानगुट घातलं आणि हाताने आवळून बसला. पोरं सगळेच एकामेकाकडे पाहिलं. अरे याला आपण काय झाले पाहिलं, वर पाठवलं, हे असं का बसले, बोलत का नाही. वाकड्याने सांगितलं, अय पेंद्या, अरे काय झालं. ते मधुमंगल म्हणतो, पेंद्याजी काय झालं मला सांगा ना. काय बोबडे फिबडे होते. कृष्णाने सांगितलं, पेंद्या काय झालं. त्याची ती मोडली हातवर करून, काय झालंय. तो म्हणला, काय व्हायचं राहिले. काय झालं हे सांग, काय व्हायचं राहिले. सगळं संपलंय म्हणे. ज्या जंगलामध्ये आपण आलेलो, ज्या वनामध्ये आपण आलेलो आहे, 12 कोस ज्याचा मोठा अशा प्रकारचा परिसर आहे, त्या जंगलाला चोह बाजूने वणवा लागलेला आहे. आणि अग्नी सगळ्या झाडांना, गवताला भस्म करतच धावत येऊ लागलेला आहे. त्या झाडावर या पक्ष्यांचे घरटे आहेत. घरट्यात कोणाची लहान पिल्लं आहेत, कोणाची अंडे आहेत. ते आपली बालकं जळून आपल्या समोर नष्ट होत आहेत म्हणून आरडतायत. हे पशु आपल्याला इकडून रस्ता मिळेल म्हणून तिकडं जात आहेत, तिकडूनही अग्नी येतोय म्हणून पुन्हा परत अशा प्रकारचं येत आहेत. असे सगळे धावतायत. सगळ्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं आहे. सगळे कृष्णाच्या अवतीभोवती जमलेले आहेत. कारण त्यांना माहिती होतं की आजपर्यंत असे अनेक वेळेला संकट आली आणि त्या संकटातून आपल्याला कृष्णाने अशा प्रकारचं मुक्त केलेलं आहे. सगळे कृष्णाची विनंती करू लागले, कृष्णा ए कान्हा, अरे बघ ना काय करायला पाहिजे या ठिकाणी. तो म्हणला, सुलतानी संकट असतं तर मी पाहिलं असतं. एखादा राक्षस आला असता, वेगवेगळं रूप घेऊन आला असता, मी त्याला मारलं असतं. पण हे सुलतानी संकट नाही, हे काय आहे, आसमानी संकट आहे. आसमानी नैसर्गिक अशा प्रकारचं संकट आहे. आणि नैसर्गिक संकटातून वाचायचं असेल तर तिथं आपलं पुण्य कामाला येत आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळे पुण्यवान आहात. माझी अपेक्षा आहे की तुम्ही डोळे झाका आणि आपापल्या देवतेला प्रार्थना करा की आम्हाला या संकटातून तू काय कर, मुक्त कर. आम्हीच नाही, या सगळ्या जंगलामध्ये असणारे पशु पक्षी सगळेच संकटात सापडलेले आहेत. आपल्या गायी आहेत, वासरं आहेत, तेही जळून अशा प्रकारचे मरतील. आपणही जळून मरू. झाका डोळे. बरेच पोरांनी डोळे झाकले, पण आता पोरं लहान नव्हते. कारण हा डोळे झाकायला लोणी चोरायला जात होता तेव्हापासून सांगायचा. लहानपणी पोरांना म्हाताऱ्यानं म्हणलेलं खरं वाटतं, मोठं झाल्यावर थोडी पोरांना ते खरं वाटतं. हा म्हणतोय डोळे झाका, मग याने असे डोळे झाकले. म्हणजे बोटाच्या मध्ये काय ठेवल्या, सांधी ठेवल्या, आत डोळे उघडे ठेवले. पण वेळ नव्हता. भगवंतानी विराट रूप धारण केलेलं आहे. आणि जो अग्नी लागलेला होता तो सगळा अग्नी भगवंतानी महाराज तोंडाने ओढलेला आहे. पूर पाहताय. सगळा अग्नी पूर्ण विझल्यानंतर भगवान पुन्हा लहान झालेले आहेत. आणि गोपाळांना म्हणतात, गोपाळ हो, पेंद्या पायावर जातो का वर.
तुम्ही प्रार्थना केल्यामुळं मला नक्की माहिती आहे की तुमच्या पुण्यानं संकट दूर झालं असणार आहे. तो म्हणे वर जायची गरज नाही. कळालं, संपलाय अग्नी. सगळेच पोरं आनंदाने नाचू लागलेले आहेत. आगी खातो ऐसा आमोचा सांगाती, गोपाळ नाचती ओहोताली. उड्या मारू लागलेत, आमचा कृष्ण अग्नी खातो, आमचा कृष्ण अग्नी. सगळं शांत झालेले आहेत. पाखरं आपापल्या झाडावर बसलेले आहेत. पशु तिकडे तिकडे चरायला गेलेले आहेत. पेंड्याने सांगितलं देवा बाकीचे गेलेत चरायला, पण आपण कधी चरायचं? आता 9 वाजले ना, 5च मिनटं टाईम आहे. ते रस केलेला आणि ते पुरणाच्या पोळ्या, या बाबाने नाही लवकर सोडलं तर का ते 11 वाजता खायचं का काय? नाही नाही, इतका वेळ नाही. आपल्या झाली वेळ, झाली वेळ, चला आणा आपापल्या दस. भगवंतांनी सांगितलेलं आहे झाली आता वेळ. म्हणती आणा शिदोऱ्या. त्या शिदोऱ्या सगळ्या भगवंताच्या समोर गोपाळाने सोडलेल्या आहेत. आपण करत असलेली भक्ती ही आपली शिदोरी आहे आणि त्या भक्तीमध्ये प्रेम अशा प्रकारचं समर्पण करणं ही देवाची शिदोरी आहे. असं हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने एके ठाई काला. तुका म्हणे भाविकाला, सगळं तुकाला एकत्र केलेलं आहे. सर्वांना गोल बसवलेलं आहे. शुकाचार्य वर्णन करतात. बिभ्रद्वें शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रण कवलं फलान्यंगुलिशो तिष्ठान्मध्ये स्वरूपस्वरूप नर्वभिस्वै स्वर्गे लोके मिष्यति भुभुजे यज्ञ बालकेलिः पुण्डरी वरदा विठ्ठल जय 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 विठ्ठल 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 कृष्ण केलावी तो तिघाचे तुम्ही वारे डोईकडे मुख पसरवले गे वाहात त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे डोईकडे मुख तुका म्हणे हाजी तुम्ही वारे डोईकडे मुख पसरवले गे कृष्णाने अवघा जनी प्रकाश आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा ब्रह्मादिका उत्तम लोकाचा भोवाला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रमा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे आला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोलिले रे गुढी वाघोडे उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बेगिन करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा देव तुकारा देव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण आता भावाचे मनायत नाही नारायणा सुरवाडिकपणे ते सापडले केले आता भावाचे मनायत नाही नारायणा तुका म्हणे भोग केला निवारीला लाग आता भावाचे मनायत नाही नारायण करुणी आरती चक्रपाणी आजी पुररे नवस धन्य काळा दिवस पहा पहा सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुररे नवस धन्य काळा दिवस तुका वाही काळी उभा सन्निध जवळ